छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक खून प्रकरण समोर आलेलं आहे. साई श्रद्धा पार्कमध्ये एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला थेट पीडितेच्या घरात घुसली आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पिस्तूल देखील आढळून आले. हा हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आणि या घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी महिलेला रंगेहात ताब्यात घेण्यात आलं. झटापटीदरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आलं असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले, मोठी खळबळ माजली आहे. मला एक माहिती मिळाली की मोठा देवी जे बीट आहेत आमची MIDC वाळूज पोलीस स्टेशनची, तिथं एक खुनाचा प्रकार घडला आहे. आमचे पोलीस स्टेशनची टीमने रिस्पॉन्ड केला. इथं आल्याबरोबर आम्हाला कळालं आहे की एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्यातील एक फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे. घरामध्ये घुसल्यावर आम्हाला एक लेडीची बॉडी मिळाली आहे. त्याचेच तिथं एक जे मारेकरी होती ते पण घरामध्ये लपून बसली होती. आम्ही तिथलचा पाहणी केली. तिथं जे मयत महिला आहे त्यांची सासू पण तिकडे हजर होती ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे, ते त्याची साक्षीदार आहेत. त्यांचं म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी एक सोबत पिस्टल आणली होती, पिस्टलसारखं काहीतरी आणलं होतं. ते जे सासू आहेत त्यांनी त्यांचे हातातून हिसकून बाहेर खिडकीतून फेकलेला होता. त्याच्यातून जे आरोपी महिला आहेत त्यांच्याकडे एक चाकू पण होता. ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला. त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे. ते मयत महिलाचा जे हे आहेत हजबंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत. त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहेत आणि पुढील जसं आम्हाला माहिती मिळते त्या बाबतीत आपल्याला अपडेट करू. एक आपल्याला स्पेसिफिकली सांगू की जे आरोपी महिला आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि जे आमची प्रक्रिया आहे गुन्हे दाखल करून तपासची ते सुरू झालेली आहेत.